धावेसाठी टीम कोलंबिया संघाला. टीम कोलंबिया संघाकडनं 2 सलामीवीर शैलेश आणि देवेश या जोडगोळीवर विश्वास दर्शवलाय. सलामीसाठी पाठवलंय. महत्वपूर्ण सामना, सेकंड सेमीफायनल सामना सुरू होण्याची कोण पंचांतकरण केली गेली आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. सनीश नावाचा गोलंदाज. चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये केली होती. पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटच्या रडामध्ये चेंडू येत नाही, परंतु एक धाव निश्चितपणे मिळेल. या एका धावेने धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय. सेकंड सेमीफायनल 2 तुल्यबळ संघ श्री गणेश विपक्ष टीम कोलंबिया. टीम कोलंबिया संघ प्रथम फलंदाजी करतो. या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी असेल. उलट्या प्रकारचा चेंडू आडव्या बॅटने केलेला प्रयत्न डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. एकेरी धाव. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये या पिचचा सावध सुरुवात करत मात्र पिचचा अंदाज घेताना दिसत आहेत, कारण रगरगत्या उन्हामध्ये चाललेला सामना. उन्हाळा ऋतू सुरू आहे. तापमान जरूर वाढलंय, परंतु महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी महत्व असेल, कारण जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. यावेळी लेट कटचा फटका डीप. यावेळी मात्र बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. कोणतीही धाव निघणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. ते श्री गणेश संघाचं अचूक टप्प्याची गोलंदाजी, लाईन आणि लेन चांगली आहे आणि या चांगल्या गोलंदाजीला सुरेख साथ क्षेत्ररक्षकाची लाभते. क्षेत्ररक्षक हा खूप महत्वाचा घटक क्रिकेटमध्ये, कारण गोलंदाज चमकत असतात, आपल्या गोलंदाजींना विकेट्स घेत असतात, परंतु त्याला क्षेत्ररक्षक आपल्या कॅचने किंवा यावेळी मात्र सुरेख फटका. चेंडू मार्गस्थ होतो डीप स्क्वेअरली क्षेत्रामध्ये. मार्क 4 धावांसाठी पहिला चौकार या सेकंड सेमीफायनल मध्ये येतोय. शैलेशच्या बॅटमध्ये हा पहिला चौकार येतोय. आक्रमण करण्याचा इरादा जरूर आहे, कारण पिचचा अंदाज पहिल्या 2-3 चेंडू नंतर घेतल्यानंतर मोठा फटका शैलेशच्या बॅटमधनं आला. सांघिक धावसंख्या धावून पोहोचली 6 धावांवर. बिनबाद 6 अशी सावध सुरुवात पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. यावेळी चांगला फटका, परंतु बॅटच्या रडामध्ये चेंडू येत नाही. त्या परिणामी चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. वेगवेगळ्या चेंडूवर वेगवेगळ्या टप्प्यावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाचा आहे. सनीश नावाचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. विश्वास त्याच्यावर दर्शवला पहिल्या षटकासाठी आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. 5 चेंडू हाताळलेत, 6 धावा खर्ची केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळी मात्र क्रिकेटचा अत्याधुनिक फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडामध्ये बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही, परिणामी चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या षटकाची होते सांगता. बिनबाद 6 अशी सावध सुरुवात टीम कोलंबिया संघाकडनं बघायला मिळते. आणि पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताळल्यानंतर गोलंदाजी मार्कवर श्री गणेश संघाकडनं दुसरा गोलंदाज जरूर येईल, परंतु या षटकामध्ये एक चौकार आलाय. 2 दुहेरी धावा अशा प्रकारच्या 6 धावा धावपलकावर लावल्यात. 7 षटकांची ही लढत. थोडीशी सावध सुरुवात म्हणावी लागेल. कदाचित 4थ्या 5व्या आणि 6व्या षटकामध्ये किंवा आक्रमण केलं जाईल. 60 ते 70 धावा धावपलकावर लावणं गरजेचं आहे, कारण सेकंड सेमीफायनलचा सामना आहे आणि सेकंड सेमीफायनलमध्ये तुम्हाला जर चॅम्पियन बनायचं असेल अल्दोना प्रीमियर लीगचा, तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगल्या चेंडूंना सन्मान द्यावा लागेल आणि खराब चेंडूवर प्रहार करावा लागेल. सामन्याची परिस्थिती ओळखून खेळ करणं फार गरजेचं आहे दोन्ही संघांसाठी. स्लो वरून प्रकारचा चेंडू. यावेळी मात्र डीप स्पाइनली क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतो. एकेरी धावेसाठी फिंगर रोल केले चेंडूवर आणि स्लो वरून प्रकारचा चेंडू हाताळतोय अनिल नावाचा हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली होती आणि त्याच्याच चांगल्या कामगिरीनंतर संघ सेमीफायनलला जाऊन पोहोचलाय आणि तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल अनिलला या षटकामध्ये. राईट टर्म ओव्हर द विकेट सज्ज. चांगला चेंडू. यावेळी मात्र बॅकफुटवर चांगला फटका बघायला मिळतो. 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करताना दिसतोय दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स.
दोन्ही संघ खेळाडूंमध्ये ताळमेळ जरूर आहे आणि 2 धावांनी सांघिक धावसंख्या 9 धावांवर जाऊन पोहोचले. दुसरा षटक प्रगतीपथावर 8 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंगमध्ये समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावर. चांगली धम्याची बाजू असेल ती टीम कोलंबिया संघासाठी. सलामची जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे आणि या जोडीला चांगली सुरुवात द्यावी लागेल, आक्रमण करावं लागेल, कारण चांगले चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर पाठवणं फार गरजेचं आहे. कारण तेवढाच महत्त्वपूर्ण सामना, सेकंड सेमीफायनल सामना, अल्तोना प्रीमियर लीग 2024चा क्रिकेटचा थरार. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातील अनिलकडनं, परंतु माहिती आहे या सामन्याचं महत्त्व त्याला. लोवर पुलटा प्रकारचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक युवा क्षेत्ररक्षक यावेळी मात्र थोडीशी चूक करतोय. एक संधी दिली फलंदाजाला, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. युवा खेळाडू आहे आणि या चुका युवा खेळाडूकडनं होतात, परंतु संघ सहकार्याला मात्र थोडासा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न जरूर करतील. कारण माहिती आहे क्रिकेट हे आणि क्रिकेटच्या वेळापोटी हा खेळाडू मैदानामध्ये खेळताना दिसतोय. टीम श्री गणेश संघाकडनं एक युवा खेळाडू आहे आणि युवा खेळाडू निश्चितच काही येणाऱ्या काळामध्ये आपलं नाव कमवेल. अनिलचं कौतुक करावं लागेल. हा कोटाप्याचा चेंडू परंतु बाउन्स झाला नाही, परिणामी 1 धाव निश्चितपणे मिळेल. या सन्मान दिला या चेंडूला, कारण आतमध्ये वेगाने क्विकवर 1 चेंडू होता आणि क्विकवर 1 चेंडूला एकेरी धावेनं निश्चितपणे सांघिक धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचली ती 11 धावा. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या परिवर्तित जरूर झाली. 11 धावा धावफलकावर. सलामची जोडी मैदानामध्ये. दुसरा षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्लोवर प्रकारचा चेंडू हवेमध्ये चेंडू फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, परंतु चेंडू जमिनीला दान केला गेलाय. झेल पकडणं फार महत्वाचं होतं, परंतु या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 13 धावा धावफलकावर. सलामची जोडी मैदानामध्ये आहे आणि या षटकारांतर कदाचित आक्रमण केलं गेलं जाईल. अनिलची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण संधी निर्माण करतोय क्षेत्ररक्षकाला की झेल घेण्यासाठी. संघासाठी भरीव कामगिरी करतोय. निश्चितपणे संधी निर्माण केलेल्या त्या संधीचं सोनं करत मात्र क्षेत्ररक्षकाने त्याला साथ द्यावी लागेल. सांघिक धावसंख्या 13 धावा. सलामची जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये. शैलेश आणि देवेश ही टीम कोलंबिया संघाकडनं. या मात्र सुरेखा फटका. चेंडू पाठवला जातो. येतोय षटकार या अंतिम चेंडूवर दुसऱ्या षटकातील आणि या षटकाने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावांवर. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. बिनबाद 19 अशी आक्रमक सुरुवात टीम कोलंबिया संघाकडनं. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर आक्रमण केलं गेलं शैलेश नावाच्या फलंदाजाकडनं. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. देवेशला सुद्धा देवेश चांगली साथ देतोय. 3 धावांवर खेळतोय आणि 3 धाव त्याच्या प्रत्येक चेंडूवर 1 धावाले चांगलं साथ द्यावी देतोय तो देवेश शैलेशला. पण शैलेश आक्रमक फलंदाजी करतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्त होते. सांघिक धावसंख्या 19 धावा धावफलकावर. अल्तोना प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महाथरार. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सनीश नावाचा हा गोलंदाज. अष्टपैलू खेळाडू. चांगली कामगिरी अनिशकडनं बघायला मिळाली. यावेळी मात्र लेट कटचा फटका. पॉइंट जमिनीवर चेंडू मार्गस्थ होतोय. सन्मान दिला या चेंडूला. कोणतीही धाव निघणार नाहीये. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. तिसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडूने प्रारंभ केलाय. तिसऱ्या षटकातील सनीश नावाच्या या गोलंदाजानं. सलामची जोडी शैलेशच्या साथीने देवेश मैदानामध्ये आला. टीम कोलंबिया संघाकडनं 19 धावा बनवल्यात आणि यावेळी मात्र आक्रमण करावं लागेल, कारण 60-70 धावा धावफलकावर लावणं गरजेचं असेल. यावेळी मात्र कव्हर रिझनर चेंडू मार्गस्थ होता. चेंडू सीमारेषेच्या जवळ निश्चितपणे गेलाय. सूर्यक्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावामध्ये करताना दिसतोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स करत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांना सांघिक धावसंख्या 21 धावांवर जाऊन पोहोचले.
चांगली सुरुवात तर दिली, चांगली सलामी दिली. आता या खेळीचं रूपांतर गेअर चेंज करावे लागतील. 7 षटकांचा सामना, तिसरं षटक मार्गस्थ असेल. यावेळी मात्र झेल टिपला जातो. पॉइंट मध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाकडे गेलाय. दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपला गेलाय आणि पहिल्या गड्याच्या स्वरूपात महागारी परतेल देवेश नावाचा फलंदाज. टीम कोलंबिया संघाला पहिला गडी गारद होतोय 21 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती सनीश या गोलंदाजाची. अष्टपैलू खेळाडू आहे आणि अष्टपैलू कामगिरी या स्पर्धेमध्ये करताना दिसतोय. ज्यावेळी संघाला गरज आहे त्या प्रकारची गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण हे सनीशकडनं बघायला मिळतंय श्री गणेश संघाला. आणि या कामगिरीच्या जोरावर सेकंड सेमीफायनल मध्ये खेळतोय. टीम कोलंबियाला 3 चेंडूचा खेळ होतोय समाप्त. तिसऱ्या षटकातील सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर. दुसऱ्या इनिंग मधील दुसऱ्या सेमीफायनल मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे. देवेश 3 या धावसंख्येवर 5 या धावसंख्येवर माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विक्की नावाचा हा फलंदाज. विकीला आपल्या नावाला साजेशी खेळी करावी लागेल टीम कोलंबिया संघासाठी, परंतु सनीशचं कौतुक करावं लागेल. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघाला, श्री गणेश या संघाला. षटकातील 4था चेंडू. यावेळी मात्र सन्मान दिलाय. कव्हर चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव मिळेल. 1 धावाने स्वतःचं खातं जरूर खोललंय विक्कीने, परंतु सांघिक धावसंख्येमध्ये 1 धाव निश्चितपणे महत्वपूर्ण धाव बनवली गेली. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी सनीशने पहिल्या षटकामध्ये केली. त्याच्या पावलावर पाऊल टाकत अनिलने चांगली गोलंदाजी केली आणि तिसऱ्या षटकावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला सनीश नावाच्या या गोलंदाजाला श्री गणेश संघाकडनं. मात्र पॅडल स्वीपचा फटका. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यावेळी निश्चितपणे शर्यत जुंपली होती आणि या शर्यतीमध्ये क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवत चांगलं क्षेत्ररक्षण केलं, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावा संघासाठी महत्वपूर्ण वाचवल्या क्षेत्ररक्षकानं. एक युवा खेळाडू निश्चितपणे स्क्रीनवर दिसेल आणि सांघिक धावसंख्या 24 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अंतिम चेंडू असेल शेष काही करेल सनीश विशेष हे मात्र बघावं लागेल. आडव्या बॅटने खेळलेला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय. दुसरा गडी गारद करतोय. या सामन्याची ओळखली प्रायोरिटी आणि दाखवली आपल्या गोलंदाजी क्वालिटी. आणि सनीशनं या षटकामध्ये 2 गडी गारद केलेत आणि या 2 महत्वपूर्ण गडी गारद करत सनीशने आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही सलामीवीर माघारी परतलेत आणि यानंतर समालोचन करतील सर कृष्णा देवजी सर. एक हिंदीचा बुलंद आवाज. धन्यवाद. धन्यवाद राहुल. बैटिंग जो का हो चुका है मैदान पर विकी है स्ट्राइक में. इसका मतलब है कि यहाँ से कुछ हद तक अटैकिंग बैटिंग देखने को मिलेगी. 4 ओवर अभी बचे, 24 गेंदे बचे और 24 गेंदों में लगभग 40 रन जोड़ने चाहिए मैदान पर. यहाँ से टोटल हो चुका 24. 60-70 तक अगर बल्लेबाजी हो पाती है तो ये एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. लेकिन देखिए कैच जरूर छूटा इससे पहले, लेकिन मिलिंद सर के हाथ में जब कैच निकला तो शायद सभी ने उम्मीदें छोड़ दी वापसी करने की. देखिए मिलिंद सर एक बेहतरीन खिलाड़ी है. टेनिस हो, लेजर हो, क्रिकेट में बहुत बड़ा उनका काम रहता है. और शायद वही कार्य आज किया मैदान पर जो आवश्यक था टीम को. गेंदबाजी में तब्दीली मैदान पर पहुंच चुका है. अनिल मैदान पर बैटिंग चाहे पावर प्ले में. सर जी 4-5-3 साल सर की बात अलग होगी, 2-3 साल की, लेकिन इस खिलाड़ी की शुरुआत में लग रहा था कि एक बेहतरीन युवा खिलाड़ी था, इमर्जिंग खिलाड़ी बना. उसके बाद आज से ये बहुत बढ़िया स्तर पर है. अब ये आइकॉन खिलाड़ी के रूप में खेल सकता है, मतलब ऑलराउंडर भूमिका उनकी. वो आते ही गति परिवर्तन किया, इनको ऑन साइड पर मिड विकेट पर खेलेगा. पहला रन बहुत तेज निकला. कॉल अच्छा जो है, लग रहा है कि यहां से दूसरे ने कॉल किया. दूसरा भी रन मैदान पर.
देखिए अनिल ने बहुत कुछ सीखा इस प्रतियोगिता से, लगभग 6 साल ही खेल रहा है युवा लड़का, और गति परिवर्तन सबसे अहम रहता है उनका हिस्सा। और साथ एक आध गेंद गति बीच में यॉर्कर जो डालते हैं ना, वो एकदम सटीक डालते हैं। आपने भी देखा उससे पहले कि मैच में जो यॉर्कर डाला था, मतलब का 6 साल का अनुभव इस खिलाड़ी को इस लीग स्टेज का। ओ शायद ये फुल टॉस गिर के लिए नो बॉल का शायद आवाज है यहां से। अब देखना पड़ेगा अंपायर क्या कह रहे हैं। क्या हाँ अंपायर की आवाज आई थी? हाँ बिल्कुल अंपायर की थी आवाज। ये नो बॉल का इशारा मैदान पर पहुंचा और ये 2 रन मैदान पर बनेंगे। ये सायरन नहीं बजा, ये सायरन नहीं, ये हॉर्न बज चुका है गाड़ी का, लेकिन नो बॉल वैसे ही है। यहां पर 2 रन मिलते हुए और 2 के साथ 27 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर, जबकि खेल चलता है इस मैच के बाद 28 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। देखिए पहली गेंद पर तो, उसके बाद वो नो का इशारा, मतलब एक गेंद पर 4 रन खर्च हो चुके। और ये गेंद किस तरह से रहेगी मैदान पर? गति परिवर्तन, बहुत इंतजार किया और काफी शॉर्ट गेंद, स्पीडी विकेट उसकर लेके बिल्कुल बीच में से गेंद को सीमा रेखा से पार किया 6 रन के लिए। सब्र का फल बहुत मीठा भाई, काफी इंतजार किया इस गेंद का और शायद मैं कहूंगा तैयार थे शॉट के लिए। उनको पता गति परिवर्तन गेंद आने वाली है और वही क्या कार्य उन्होंने। 34 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। 2 विकेट के नुकसान के बाद 34 विकेट जो कि चेक कर रहा है गेंद को। इस बार तेज की गेंद स्लिप में जहां पर खिलाड़ी मौजूद है, लड़खड़ाती गेंद निकली जहां पर एक ही रन वहां पर बनेगा। इक्के दुक्के के साथ में और थोड़ा सा महंगा 11 रन अभी तक इस ओवर से। एक बड़ा छक्का लग चुका है मैदान पर, जिस तरह से 2 पर उसके बाद मैदान पर नो का इशारा निकला, उसके बाद छक्का निकला, वो सिंगल मैदान पर। समर्थन बहुत नाराज लग रहा है, कुछ कैचे छूटे मैदान पर गेंदबाजी पर। ओ अच्छा क्रिकेट, सिंगल एक निकला और सिंगल के साथ कहानी में बिल्कुल वापसी मैदान पर। टीम का स्कोर पहुंचा इस वक्त 36 रन पर मैदान पर। देखिए 36 मतलब ये मैं तो आंकड़ा जरूर करूंगा कि मुकाबला अच्छा चल रहा है, चौथा चल रहा है, मैच में बिल्कुल आप हो मैदान पर। आखिरी के कुछ ओवर्स में अगर अटैकिंग बैटिंग 2-4 छक्के लग जाते तो 70 तक पहुंच पाएंगे, पहले बैटिंग करते। और वही टोटल अगर बनता है तो इस सेमीफाइनल के इस दौर में वो संकट भरा टोटल। देखिए चेस करना इस वक्त आसान नहीं है, अभी तक चेस करना मुश्किल है मैदान पर। एक हाथ मैच चेस जरूर हुई है। कवर बाउंड लाइन के गेंद जा रही है सीधी बाहर 6 रन के लिए। हाफ बॉल ही मिली, मौका मिला हाथ खोलने का, सिर्फ टाइम के ताकत नहीं लगाते हुए। ताकत की आवश्यकता नहीं थी, वापस सिर्फ टाइमिंग देखिए, टाइमिंग पर विश्वास जताया और विश्वास पर यह विश्वास बनता हुआ छक्का मैदान पर। 42 टीम का स्कोर। देखिए बात हम कर ही रहे थे इस खिलाड़ी की, लेकिन अब ये थोड़ा सा महंगा मैदान में 2 सिक्सर खर्च कर चुका, 1 नो गेंद और वहां से मोमेंटम बिगड़ा इस खिलाड़ी का। ओह शॉर्ट पिच गेंद, शायद देखिए अतिरिक्त उछाल गति के साथ गेंद निकली विकेट कीपर के दस्तानों में। 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 4 ओवर के बाद टीम का स्कोर पहुंचा लगभग प्रति ओवर 10 रन के ऊपर। 42 पर पहुंचा टीम का स्कोर, 2 विकेट नुकसान के मैदान पर। टू 42। देखिए अभी तक 18 गेंदों का खेल मैदान में बचा हुआ, 8 विकेट अभी भी हाथों में और गेंदबाजी में तब्दीली, एक अनुभवी गेंदबाज मैदान पर।
औसत मैदान पर गेंदबाजी के मूड से अनुभव की पूंजी, काफी साल का तजुर्बा अनुभव इस खिलाड़ी को, और आज अनुभव किस अंदाज में रहेगा इनका, क्या सफलता ले पाएंगे। ओ अच्छी बॉलिंग, जड़ में गेंद को खेला, मिड विकेट पर पहला रन बहुत तेज निकला, नहीं वहां से तो संकट है ये, एक ही रन वहां पर बनेगा। और विकी का खेल देखिए, एक बेहतरीन स्वीप एंकर का रोल, इक्का दुक्का बनाकर नॉन स्ट्राइक के बल्लेबाज को स्ट्राइक पर ला रहे, अपना काम कर रहे, और स्ट्राइक का बल्लेबाज जो कि इस मैदान पर 13 रन पर, जो कि आत्माराम मैदान पर, आत्माराम 4 गेंदें खेल चुका है, 2 छक्के उसमें शामिल, क्या बल्लेबाज, एक सिंगल निकले, डॉट निकला, लेकिन फिर भी मैं कहूंगा विश्वास है इस खिलाड़ी को अपने ऊपर। और फिर गेंद हवा में कवर के खिलाड़ी की तरफ गेंद जाते हुए, पहला रन बहुत तेज निकला, कॉल अच्छा, सीधा थ्रो, नॉस्टैक एंड पर निकला, बैकअप सब कुछ ठीक ठाक निकला, लेकिन उसी के साथ मैदान में खेल में वापसी मैदान पर हो चुके हैं, जो कि 44 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर, खेल चलता हुआ 5 ओवर का। लेकिन इसके बाद 2 ओवर बचे, आत्माराम बिल्कुल नॉस्टैक एंड पर है, विकी स्ट्राइक एंड पर, ये युवा होनहार खिलाड़ी, गुणवत्ता इनके पास बहुत ज्यादा है, लेकिन आज उस गुणवत्ता को किस अंदाज में उतारते हैं। शॉर्ट टर्म पुल, सीधा हाथ में, और ये आउट। एक ही खिलाड़ी वापस कर लेग पर, सीधा उसी के हाथ में मार बैठे, सफलता मिली। आत्माराम ने अनुभव की, जो कि गेंदबाज प्रसाद ने अनुभव की पूंजी लगाई, और अनुभव बहुत काम कर गया, पता था उनको कि शॉर्ट पिच गेंद अगर धीमी डाली जाएगी तो शायद मारना बहुत मुश्किल था। विकी ने प्रयास अच्छा किया, लेकिन सीधे खिलाड़ी को ढूंढा, वहां पर सफलता मिली है, यहां पर 44 पर पहुंचा, 3 विकेट नुकसान के बाद खेल चलता मैदान पर। अब नया बल्लेबाज हरिश्चंद्र पहुंच चुका है आत्माराम का साथ देने के लिए मैदान में, किस तरह से जोड़ी रहेगी मैदान पर, लेकिन तारीफ करनी पड़ेगी गेंदबाज की अनुभव की पूंजी, और सभी गेंद अभी तक अच्छी डाली मैदान पर, सामने से रोक के रखा है मैदान में बल्लेबाजों को। ओह, अतिरिक्त उछाल यहां पर, गेंद अतिरिक्त उछाल हो गई, नो बॉल का इशारा मैदान पर पहुंचा, शायद गेंदबाज बिल्कुल सरप्राइज हो गया, पता ही नहीं था इतनी हाई से गेंद उछाल लेगी, और अमूमन अंपायर के मन में कोई शंका नहीं, लाइन के बाहर भी गेंद गिरी है, यह भी बात सही है, इसलिए शायद अंपायर ने नो करा दिया, हाइट का उतना कोई इशू नहीं था। ओहो, और आया 6 रन के लिए, 51 पर पहुंचा टीम का स्कोर, 50 रन जबकि पूरे मैदान पर। देखिए शॉट बहुत सुंदर था, ताकत से खेला हुआ, और पूरा वेट पीछे था, इसलिए शायद ताकत वहीं पर लगी मैदान पर। रिवर्स, चलिए सीधी उंगली से घेरने के लिए उंगली टेढ़ी करनी पड़ी उनको, रिवर्स का एक बेहतरीन खूबसूरत शॉट मैदान पर, पॉइंट बाउंड लाइन के बाहर निकली गेंद, सीमा रेखा से पार, 57 मैदान पर, 57 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। खेल चल रहा है 5 ओवर का, देखिए रन रेट अब लगभग 12 के आसपास पहुंच चुका है। इस बार हवाई फायर का मिड विकेट पर पहला रन बहुत तेज निकला, हाँ पॉली मिल गया, निशान देखिए दूसरे के लिए कॉल किया, दूसरा भी रन मैदान पर बनता हुआ, और इन 2 रनों के साथ खेल में बिल्कुल बल्लेबाजों की वापसी मैदान पर। कोलंबिया टीम इस वक्त 59 पर पहुंची इस मैदान में, खेल समाप्त हो चुका है लगभग 5 ओवर का, मतलब अभी भी 12 गेंदों का खेल इस मैच में बचा हुआ। हम 70 के बारे में बात कर रहे थे, मैं कहूंगा अब 80 के बारे में बात करनी पड़ेगी मैदान पर। लेकिन जो सुबह एक मैच देखा 3 ओवर में 46, तब हमने बात की थी 80 की। देखिए चौथे ओवर में 18 रन निकले, 5वें ओवर में 17 रन निकले, मतलब 12 गेंदों पर 35 रन जोड़े और सिर्फ 2 विकेट।
अब नया युवा गेंदबाज प्रवीण के हाथ में मोर्चा गेंदबाजी। युवा है, बिल्कुल प्रतिभा है इनके पास और काबिलियत बहुत है, लेकिन आज प्रवीण उस काबिलियत को दिखाना है मैदान में। ओ सीधा हाथ में, चलिए मौका नहीं मिलेगा मैदान में। देखिए शफल किया, अपने आप में बिल्कुल शॉट की जगह बनाई, और जब गेंद फुल टॉस है ना तब ताकत लगी वहां से। मैं तो कहूंगा उस फुल टॉस गेंद को सिर्फ मोड़ते कलर के सारे तब भी हुआ था ये, लेकिन एक ही खिलाड़ी था वहां पर प्रसाद जो अभी अभी गेंदबाजी करके निकला था, उनके सीधे हाथ में मार बैठे। और सर जी गलती करने वाले हैं नहीं मैदान में, पता है कि विकेट कितना इंपॉर्टेंट आत्माराम का मैदान पर, और ये विकेट निकला 4 विकेटों के नुकसान के बाद 59 मैदान पर नया बल्लेबाज पहुंच चुका राजेश मैदान पर। देखिए इनकी एक्शन कुछ इस तरह से रहती है। ओह बढ़िया गेंदबाजी, वहां पर हल्की सी पैर पर लगी, ओ शायद मौका था। देखिए बादल सर जी अपने यहां पर देखिए लेग बाइस के रूप में या फिर बाइस के रूप में शायद लग रहा है कि हाँ लेग बाइस के रूप में रन मिलेगा, 1 रन अतिरिक्त खाते में बनता हुआ, और इस 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 60। बादल सर जी जब ये गेंद को रिलीज करते ना तो वो पॉइंट देखिए आप, पिछला पैर थोड़ा सा बिल्कुल बैंड हो जाता है, शायद कभी कभी ऐसा लगता है कि ये कंट्रोल नहीं कर सकते, लेकिन देखिए क्या बॉलिंग मैदान पर। ओह बढ़िया गेंदबाजी वहां पर, बिल्कुल अच्छी गेंदबाजी मैदान पर। कुछ हद तक मुझे ये भी लगता है कि आगे वाला पैर डबल 2 बार हिलाते हैं उसके बाद वो रिलीज होता है गेंद, शायद सर ये कुछ एक्शन अलग देखने को मिल रही है, लेकिन अच्छी एक्शन है, उसी के साथ गेंदबाजी करना भी आपको चाहिए, क्योंकि एक्शन में आपकी लाइन सबसे महत्वपूर्ण रहेगी, आपको कहां पर डालते हैं आप गेंदबाजी, और अब तक की कहानी में यह सबसे बेहतरीन गेंदबाजी मैदान पर। ओह खूबसूरत बॉलिंग मैदान में। देखिए शफल जब आप आईपीएल आप देख रहे हैं, आईपीएल में क्या होता है शफल आप जब करते हैं बल्लेबाज पहले शफल करता है, बॉल अगर गिरने से पहले शफल होता है तो अंपायर के मन में दुविधा सब कुछ समाप्त हो जाती है, और अंपायर वही देख रहे हैं। आप जब शफल करें ऑस्ट्रेलिया के बाहर तो कहीं आसपास से गेंद गुजर जाए तो कोई इतना भी फर्क नहीं पड़ता मैदान पर। 60 रन पर पहुंचा है टीम का स्कोर मैदान पर, एक बेहतरीन माहौल के साथ मैदान में। ये ओवर धीरे धीरे महंगा नहीं अच्छा हो रहा है, क्योंकि ये ओवर की आवश्यकता है कोलंबिया टीम को, नहीं तो सामने वाली टीम को, और वही ओवर मैदान पर। चलिए लेग स्लिप पर हवा में गेंद निकली है, सीधे हाथ में निकली है, दूसरा विकेट निकला। युवा गेंदबाज की तारीफ करनी पड़ेगी, अनुभव की पूंजी थोड़ी सी कमी है, लेकिन मैं कहूंगा जो गेंदबाजी कर रहे अभी तक सटीक मोर्चे पर, सिर्फ 1 रन खर्च किया वो भी लेग बाइस के रूप में, मतलब अभी तक अच्छी बॉलिंग मैदान पर। देखिए 5 गेंदों में कोई रन नहीं खर्च किया, क्योंकि वो लेग बाइस का रन था, मतलब गेंदबाज के खाते में वो नहीं लगेगा, और अगर यहां पर ये मिडन गेंद जाती है तो प्रतियोगिता का दूसरा मेडन और रहेगा, जो कोलंबिया के गेंदबाज ने डाला था पहले मैच में मेडन और शैलेश ने, क्या उसके पीछे इसका नाम रहेगा मैदान पर, अब देखना पड़ेगा। फुल टॉस डाल दी गेंद को शायद, चलिए लेकिन मैं कहूंगा अच्छी बॉलिंग, सिर्फ 2 रन का ओवर निकला, एक 22 के लेग 22 के रूप में, और एक बल्ले से मतलब सिर्फ 1 रन निकला, 2 विकेट। एक बार जोरदार तालियां बजाई इस बॉलिंग के लिए, एक खूबसूरत बॉलिंग युवा लड़के के मैदान पर। और बिल्कुल हम कहते हैं ना अल्टोना जो कि प्रतियोगिता में ये देखने को मिलता है आपको, और ये सीखने को मिलता है, और युवा खिलाड़ियों को ये मौका मिलता है, और इस मौके के लिए ही आजकल हम बहुत बार कहते हैं कि एक अतिरिक्त जो टीम बनाई है उसका कारण ये कि युवा लड़कों को चांस मिलना चाहिए, और एक अनुभवी खिलाड़ी, एक बुजुर्ग खिलाड़ी टीम में रहेगा, और 2 युवा रहेंगे, इनके इसमें से एक बॉलर रहेगा, ये सब कुछ अल्टोना कर सकती है, और आज इस लड़के ने करके दिखाया जो योजनाबद्ध काम किया बॉलिंग के मैदान पर। इस वक्त टीम का स्कोर 61 पर पहुंचा। आखिरी 6 गेंदे मैदान में, नीलेश के हाथ में गेंदबाजी का मोर्चा, चौथा 17 का, 5वां 18 का, छठा सिर्फ 2 रन का, मतलब 1 रन का, जहां पर लेग 22 के रूप में रन था वो, बाकी सब कुछ आलबेल मैदान पर। शॉर्ट गेंद, लॉन्ग लेग सीमा रेखा से पार गेंद, 4 रन के लिए।
ओह बढ़िया लाइन वहां पर, बढ़िया लाइन मैदान पर। देखिए योजनाबद्ध बॉल, हमने शुरू में कहा था आपको बॉलिंग कहां डालनी है। एक सटीक मोर्चे पर डॉट गेंद वो प्रेशर बनाती जाएगी, क्योंकि आपके पास ग्राउंड फील्डिंग का सबसे ताकतवर खेमा है मैदान पर, और उसका पूरा इस्तेमाल आप कर सकते हैं। देखिए फील्डिंग बहुत सुंदर की इस टीम ने अभी तक। और गति परिवर्तन, चेंज ऑफ पेस, फुल टॉस बनाकर गेंद को खेला गया, लेकिन देखिए गेंद चीरती निकली, मिड विकेट सीमा से पार, 4 रन निचले हिस्से पर लगी। देखिए निचले हिस्से पर जब भी गेंद लगी ना तो गेंद का चेहरा, वो वेस्टइंडीज के खिलाड़ी छक्का मारते हैं ना तब होता है ना, उस तरह से होता है चेहरा, इसलिए चेहरा उसका बिगड़ गया, और बिगड़ने के बाद अपने बिल्कुल अपने आप में वो आपा को बैठी गई और कहीं पर भी चली गई। उसका कारण क्या था, वो गैप में बहुत तेज निकली, 69 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान में। 8 रन अभी तक 3 गेंदों पर। शायद अपनी लाइन को बदलना पड़ेगा या फिर विकेट ही तलाश करनी पड़ेगी, और बल्लेबाज जो कर रहा है वो सही मैदान पर टीम के लिए। कोलंबिया टीम को पहुंचना पड़ेगा 70 से ऊपर मैदान पर पहले बल्लेबाजी करते हुए। ये खराब बॉल डाली उन्होंने, स्लिप के खिलाड़ी कमर पर हाथ रख रहे, इसका मतलब गेंद निकली सीमा से बाहर, 4 रन। और देखिए जिस तरह से माहौल बता रहे वो अनिल पीछे से बता रहे कि कहां डालनी है आपको गेंद मैदान में। अब शायद ढोल पथक आ चुका है मैदान पर, 73 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। बैंड पथक अब आ चुका है, अब कहां का ये नहीं बता सकते, लेकिन फिलहाल बाद में बताया जाएगा कहां का ये। एक ही बार उन्होंने बजा, आने का आगाज दे दिया उन्होंने। फिर से शॉर्ट गेंद, स्कोर लग गया ऊपर से, सीमा रेखा से पार, 6 रन। 79 मैदान में। देखिए खराब बॉलिंग, युवा लड़के ने सिर्फ 1 रन खर्च किया, और यहां पर इन्होंने कितने खर्च किए, 3 चौवे 1 छक्का, 18 रन अभी तक 5 गेंदों पर। ओ ये भी गेंद, क्या फील्डिंग वहां पर, तारीफ करनी पड़ेगी। 5 रन टीम के लिए बचाए। नहीं अब ये क्या कर रहे हैं, नहीं मुझे तो अभी तक अंपायर ने आउट नहीं, इसका मतलब है मामला 19-20 का ये थर्ड अंपायर के पास पहुंच चुका है। शायद विकेट कीपर बिल्कुल श्योर है ये आउट है मैदान पर, ऐसा विकेट कीपर का मानना, लेकिन मैं तो कहूंगा शायद 19-20। टीम का स्कोर पहुंचा आउट मैदान पर, और इसी के साथ ये इनिंग समाप्त हो चुकी है। टीम का स्कोर मैदान में पहुंचा 80 रन पहुंच चुके हैं, और 81 टू विन है मैदान पर इस मैच में। मैदान में हमारे साथ जुड़ जाएंगे बादल सर जी, वालर से बिलोंग करते हैं। सर जी आपका स्वागत है इस मैच के दरमियान। देखिए युवा खिलाड़ियों को जो बिल्कुल विश्वास दे रहा है, वो विश्वास हल्डोना प्रीमियम लीग ने दे दिया, क्योंकि अब युवा लड़के ने जो बॉलिंग की, सर जी सिर्फ 1 रन का ओवर डाला, इसकी वजह से जो टोटल लगभग 80 से ऊपर पहुंचता वो रुक गया मैदान पर। धन्यवाद कृष्णा सर, धन्यवाद राहुल सर, या स्पर्धेत समालोचन केल्याबद्दल राहुल सर तुमचे मनपूर्वक आभार, तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। वॉर्मअप क्रिकेटर्स नॅशनल आयोजित अल्डोना प्रीमियर लीग 2024 पर्व 6वे दुसरो सेमीफायनलचा सामनो। या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये टॉस जिंकलो श्री गणेश संघान, घेतलो फिल्डिंगचो निर्णय,
टीम कोलंबिया संघाने धावा जमवले 7 षटकामध्ये 80 आणि 81 रन्सांचं टार्गेट चेस करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी. फलंदाजी करताना शैलेश 1 चौकार 1 षटकार 18 धावा, देवेशचे 5 धावा, विकी 6 धावा, आत्मारामचे 2 षटकार 14 धावा, हरिश्चंद्रचे 2 षटकार 14 धावा आणि शेवट गोविंदराज 3 चौकार आणि 1 षटकारानिशी तब्बल 19 धावा. या सगळ्यांच्या जोरावर फायटिंग टोटल जे का म्हटली जाता ती फायटिंग टोटल पहिली फलंदाजी करताना 80 धावा टीम कोलंबिया संघाचे. कसं होतं या 81 धावांचं पाठलाग टीम कोलंबिया संघान यापूर्वी 65 धावांचं पाठलाग केलं मिलाग्रिस ब्रदर संघाविरुद्ध. त्या सामन्याचं हिरो ठरलेलो देवेश. दुसऱ्या सामन्यात श्री गणेश संघान विराट चाणक्य संघाचा पराभव केलो 55 धावांचं पाठलाग करून. सनेश मांद्रेकर होतो त्या सामन्याचं हिरो. आणि या दुसऱ्या सेमीफायनलीत हे दोनही संघ आपापल्या पूर्वीच्या हिरोंका एकत्र घेऊन या सामन्यात एकमेकांच्या समोर एक मोठं आव्हान उभ्या करताना निमित्त अल्डोना प्रीमियर लीग 2024. दुसऱ्या इनिंगची सुरुवात बॉलिंग मार्कवर एक अनुभवी खेळाडू आनंद व्हेटरन्स प्लेयर. वैयक्तिक पहिल्या षटकाची जबाबदारी. मॅन्डेटरी पॉवर प्ले फक्त 2 खेळाडू डीप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी मदतीसाठी सहकार्यासाठी. डीप स्क्वेअर लेग जो थोडस मिड विकेटच्या दिशेन आणि लॉंग ऑन. पहिलो चेंडू साइड आर्म ऍक्शन. टप्पू पडल्यानंतर खाली राहणारो चेंडू. कौतुक असा आनंद सरांचा. सलामीसाठी प्रजेश आणि मिलिंद सारखे जोश भरलेले 2 खेळाडू आणि अशा जोशपूर्ण युवा खेळाडूंच्या समोर पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी घेतली आनंद यांनी. ऍक्शन थोडीशी वेगळी. सध्याच्या घडीक IPL मध्ये पथिराणा आणि त्यापूर्वी लसित मलिंगाची ऍक्शन पण वेग खूपच कमी. वेगावर बीट करणारी गोलंदाजी आनंद यांची. दुसरा चेंडू प्रजेशसाठी. थोडस चेंडू हातातून सुटलेलो फुलटॉस झालेलो. ज्या चेंडूवर जर मोठो फटको इलो असतो तर चौकार षटकाराची मोहर लागली असती. पण आनंद सरांचो यळ बरो होतो. कनेक्शन नीट नव्हता, टायमिंग नव्हता. जो चेंडू बॅटच्या टो एरियाकडे स्वीट स्पॉटकडे लागणं अपेक्षित होता तो चेंडू बॅटच्या मिडल एरियाकडे. आणि हे बॅटचे वेगवेगळे भाग असत. एकदम तळाचा टो एरिया, स्वीट स्पॉट, मिडल एरिया, स्टिकर एरिया, हँडल एरिया. हँडलचे सुद्धा परत 3 भाग असत. मिडल ऑफ द हँडल, अप्पर हँडल, लोअर हँडल. हे वेगवेगळे बॅटचे भाग असत. आणि जेवढ्या प्रमाणात चेंडू खालसून वर लागत जाता तेवढ्या प्रमाणात चेंडू पार करण्याचा अंतर कमी कमी होत जाता. आणि त्यामुळेच प्रत्येकाचा इरादो असता की चेंडू बॅटच्या एकदम खालच्या टोकाकडे स्वीट स्पॉटकडे मिडल करायचो. 2 चेंडूंची संगता. धावसंख्या पहिल्या 1 रनचावर. पहिल्यांदाच मिलिंद स्ट्रायकर यांच्या दिशेन. बॅकफुट पंच इरादो होतो पण कनेक्शन नीट नव्हता. या चेंडूवर जर स्क्वेअर कट इलो असतो तर चौकार मिळालो असतो. आखू टप्प्याचा चेंडू होतो. पण जसं आपण मगापासून बोलतो ऍक्शन साइड आर्म आणि त्यामुळे हे चेंडू टप्पू पडल्यानंतर कमी उसळी घेणारो चेंडू. हाय आर्म, साइड आर्म हे काही गोलंदाजी रिलीज करण्याच्या पॉइंटवर जे ऍक्शन ओळखले जातात अशा प्रकारचे हे काही ऍक्शन. बरेचसे गोलंदाज जवळपास 99.99 गोलंदाज हाय आर्म ऍक्शनसह अगदी तुरळक गोलंदाज साइड आर्म ऍक्शन माले. आणि त्यामधले एक आनंद. संधी होती धावचित करण्यासाठी. संधी दवडली गेली. फटको खेळल्यानंतर आपल्या सहकार्याच्या कॉलचा विचार न करता धावत सुटलेलो फलंदाज प्रजेश. मिड विकेट फिल्डरने जर फील्ड केलो असतो तर ह्यो रनआउट अगदी नक्की होतो. ही संधी होती जी संधी दवडली गेली. आणि संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी. थोडो जरी उशीर झालो तरी संधी आणि बिस्किट दोनही गेला समजा. प्रजेशला मिळालेला जीवदान 4 चेंडू 3 धावा. पाठलाग चालू असा 81 रन्सांचो.
परत एकदा फुलटॉस चेंडू वाया गेलो. आनंद सरांचो खरोखरच आज येळ बरो असा. खराब चेंडूवर सुद्धा निर्धाव चेंडू त्यांच्या खाती गणना होतात आणि म्हणानच म्हटला जाता येळ बरो तेचो खेळ बरो आणि जेचो येळ वाईट त्याका झाडार चढलेलो असताना येऊन कुत्रो खायत. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 3 रन्सावर फक्त. इन मेन 3. चल चल पुढे आणि 3-3 वडे. यावेळी थोडसं भरकटलो डाव्या यष्टीच्या बाहेर. स्वीप करण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. पंचांनी केला दंडित. आयतो मिळालेलो 1 रन. आयत्यार कोयतो जेका म्हटलो जाता. गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी या कोकणी म्हणीची आठवण करून देणारा ह्यो वाईड बॉल. 4 धावा. 4 आणि 1 बरी 6. 10 अशी अपेक्षा प्रेक्षकांची होती. पण दुसऱ्या बाजून आनंद सर आज येताना कोणाचा तरी जवळच्या लाडक्या व्यक्तीचा तोंड बघून येलेले आणि त्यामुळे लक त्यांच्या गोलंदाजीमध्ये खूपच सुंदर दिशाबद्ध गोलंदाजी. अपवाद फक्त एका चेंडूचो. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त. 81 रन्सांचा पाठलाग करताना धावसंख्या फक्त 4 रन्सावर. कृष्णा सर जसे मगाशी म्हणाले या युवा खेळाडूंका संधी देणं गरजेचं असा आणि देवीदास वॉर्मअप क्रिकेटर्स नॅशनलच्या सगळ्या सदस्यांचा तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभार आणि अभिनंदन असा की यावर्षी प्रत्येक संघामध्ये तुम्ही 2 अंडर 21चे खेळाडू घेणं कंपल्सरी केलात आणि त्याचबरोबर 1 व्हेटरन खेळाडू घेणं सुद्धा कंपल्सरी. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी बरेच आमचे अल्टोनाचे खेळाडू स्पर्धेच्या बाहेर राहिले. त्यामुळे यावर्षी 1 संघ वाढवण्याचा तुमचा निर्णय तो सुद्धा खूप कौतुकास्पद. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात. पहिल्या चेंडूवर मोठो फटको. मोठो 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 किती मोठो. पंचांचो इशारा होतो. लय 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 मोठो. अल्टोना प्रीमियर लीग 6. प्रजेशच्या बॅटीतून बाहेर पडलेलो षटकार. मगाशी प्रजेशला रनआउट करण्याची असलेली दवडलेली संधी मिळालेला जीवदान आणि ह्याचा फायदा उठवताना प्रजेश एक बरो 6 10 होतले. या पहिल्या ओव्हरीतल्या शेवटच्या बॉलवरचा वाक्य दुसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या बॉलवर खरा ठरला. आणि 1-16 ह्या म्हणाची खोटी तो सर तटक्या पेचून जाणार चेंडू. क्लीन बोल्ड. खटक्यार बॉट जाग्यार पलटी. दोन्ही बाजून आमच्या दोन्ही संघांचे पाठीराखे बसलेले. आमच्या उजव्या बाजूचा जर विचार केलो तर टीम कोलंबिया संघाचे मॅनेजर आणि दुसऱ्या आमच्या डाव्या बाजू श्री गणेश संघाचे पाठीराखे मॅनेजर मालक आणि सगळे सर्वे सर्वा. दोन संघांमध्ये खैचो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतलो. जॉगिंग बॉयजचो संघ वाट बघता आपल्या समोर खैच्या संघाचं आव्हान उभ्या राहताला. या ठिकाणी सेमीफायनल मध्ये येऊन स्पर्धेतून बाहेर जाणं हे खरोखरच खूप तोट्याचा व्यवहार. म्हणूनच या सेमीफायनलला म्हटला जाता लाखाचे 12,000 करणारो सामनो. जो संघ जिंकतलो त्याला लाख मोलाचो अंतिम सामनो खेळण्याची संधी मिळतली. अंतिम सामन्याचा बक्षीस असताना विजेत्यासाठी 50,000 आणि उपविजेत्यासाठी 30,000. तर लाखाचे 12,000 करणारो हे दुसरं सेमीफायनल. बघूया 81 रन्सांचा पाठलाग श्री गणेश संघ कसो करता. धावसंख्या 10 रन्सावर एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज अनिल. संघाचो हुकमी एक्को. संघाचो नायक सेनापती. कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. यावेळी कॅप्टनला जबाबदारी घेऊची लागतली. संघ हितासाठी मैदानावर ठाण मांडून उभ्या राहायचं लागतला. एका बाजून भर समुद्रात नांगर टाकून आपला गलबत स्थिर करूचा लागतला. अनिल पुढे सरसावत खेळलेलो फटको. सुंदर फुटवर्क अनिल कडून. एकेरी धावेनिशी आपल्या खात्याची सुरुवात केली अनिलने. क्रिकेट चांगला खेळण्यासाठी फुटवर्क चांगला असणं खूप गरजेचा. कारण असा म्हटलं जातं चांगलं मोबाईल वापरण्यासाठी नेटवर्क, अभ्यासात चांगले मार्क मिळवण्यासाठी होमवर्क आणि चांगला क्रिकेट खेळण्यासाठी फुटवर्क या खूप गरजेचा. त्या फुटवर्कचं सिंगल.
एकेरीत हवेनिशी सन्मान देणारो फटको, आदर देणारो फटको. पण ह्यो आदर आपण योग्य वेळी योग्य व्यक्तीक देणं गरजेचा असा. चुकीच्या वेळी चुकीच्या माणसाक जर जास्त आदर दिलो तर आपण स्वतः उघडे पडण्याची शक्यता असता. धावसंख्या 12 रन्सावर. कट करण्यासाठी अगदी आदर्श असणारो चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, अपस्टंपच्या बाहेर उसळी घेणारो. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. उर्वरित काम विकेट किपर कडसून पूर्ण. एका डझनावर स्थिरावलेली धावसंख्या, 12 रन्सावर स्थिरावलेली धावसंख्या. रिव्हर्स स्वीप करण्याचा इरादो, संधी धावचित करण्यासाठी. रन आउट, रन आउट, रन आउट. अनिल सारखो एक मातब्बर खेळाडू, ज्या खेळाडूमध्ये क्षमता होती स्वतःच्या बॅटच्या जोरावर सामन्याचा निकाल बदलण्याची, असं मातब्बर खेळाडू धावा चोरण्याच्या नादात रनआउट होऊन तंबूच्या दिशेने परतणं या संघासाठी खूप मोठी धोक्याची घंटा, खूप मोठा दुर्दैव. कारण बऱ्याच वेळा कॉम्बॉक्स मधून आम्ही सांगत असतो, सलामीचे काही खेळाडू, आयकॉन खेळाडू ह्यांका धावा चोरण्यासाठी नाही तर धावा फटकावण्यासाठी मैदानात पाठवलेला असता. धावा चोरण्याच्या नादात असो खेळाडू बाद होणं हे संघासाठी मोठं तोटो असतं. आणि त्यामुळेच अनिल, तू रनआउट झाल्यानंतर तुझ्या प्रतिस्पर्धी टीम कोलंबिया संघाच्या खेळाडूंचं जल्लोष बराच काय सांगून जाता. दुसऱ्या विकेटचा पतन. धावसंख्या स्थिरावलेली 12 रन्सावर. पूर्वीच्या काळी आमच्या कोकणात बऱ्याच गोष्टींची गणना ही डझनाच्या पट्टीत व्हायची. सध्याच्या घडीक आपण दशमान वस्तुमान पद्धती वापरतो, म्हणजे बरेच गोष्टी 10च्या प्रमाणात आपण मोजतो. काही वर्षापूर्वी अगदी शेवटची गोष्ट जी बाजारात 12च्या पट्टीत विकत मिळायची ती होती आग काडी, माचीस ज्याका म्हटली जाता. पण ती माचीस आता त्या माचीसच्या पुढ्यात सुद्धा 10च मॅच बॉक्स येतात. धावसंख्या त्या एका डझनावर. पण तरी सुद्धा कोकणचो राजा हापूसचो आंबो तो अजूनही तुमका डझनाच्या पट्टीतच मिळता. ती 1 डझन धावसंख्या. दुसऱ्या विकेटचा पतन. नवीन फलंदाज, यापूर्वीच्या सामन्याचा हिरो सनेश 55 रन्सांचा पाठलाग करताना 28 धावा आणि प्रतिस्पर्धी संघाची 1 विकेट गारद करणारो सनेश. बॉलिंग मार्कवर परत एकदा व्हेटरन आनंद सर. फटको तर मोठो, मिड विकेटच्या कपडावरसून मारण्याचा इरादो, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि षटकार मारण्याच्या नादात अजून एका विकेटचा पतन. करू गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद. गाजत असलेले हा नाट्य संगीत, पण मैदानावर मिलिंद. ज्या मिलिंद कडसून मकरंद गोळा करण्याचा काम होता, ज्याप्रमाणे मधमाशी फुलांवरचो मकरंद मध जमा करता, ती जबाबदारी होती मिलिंदवर. धावांच्या स्वरूपात मध जमा करायचो. पण दुसऱ्या बाजून हलाहल वाटा गेला आमच्या मिलिंदच्या. तिसऱ्या विकेटचा पतन. कारण एक सुंदर झेल आपल्या वेगावर बीट करताना आनंद सर आणि बॅटर सूरज. फुलटॉस चेंडू लॉंग ऑन मिड ऑनच्या मधोमध मारलेलो फटको. 2 खेळाडूंचा प्रयत्न होतो चेंडू अडवण्यासाठी, पण दोघांच्या मधून चेंडू आकांड्या पार, माठवा पार, गडग्या पार. अल्डोना प्रीमियर लीग चौकार. दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत. या ओव्हर मधलं हे पहिलं स्कोरिंग शॉट. पण पहिल्या स्कोरिंग शॉट वर सुद्धा किती चलबिचल. क्षेत्ररक्षणात बदल, यष्टीरक्षणात बदल. पुढे सरसावत मारलेलो फटको तो सूरजचो. आकाशात तळपणारो सूरज आणि तशीच कामगिरी करण्याच्या प्रयत्नात ह्यो मैदानावरचो सूरज श्री गणेश संघाचो. यावेळी क्लोज 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 किपिंगचा निर्णय संघासाठी जवळपास फलदायी होताना
तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा, तिसऱ्या पंचांचा येतो निर्णय. पण तोपर्यंत जर ऑडियन्स पोल घेतलो तर ह्यो ऑडियन्स पोल बॅटरच्या विरोधात. पंचांचा निर्णय XOUT आउट. विकेट किपरने स्वतः निर्णय घेतलो या चेंडूवर. स्टेप आउट करणाऱ्या बॅटरसाठी, सूरजसाठी क्लोज विकेट किपिंग करायची आणि हो निर्णय शैलेशने योग्य ठरवलो आपल्या दक्ष यष्टीरक्षणाच्या जोरावर. सोळा धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 16 फॉर 4. 81 रन्सांचा पाठलाग. दुसरं सेमीफायनल. साईजीत ज्याच्या नावातच साईबाबांचा आशीर्वाद आणि ज्याच्या नावात विजयाचा विश्वास असो साईजीत. आई बाबा आणि साईबाबाची शपथ. आज साईजीत तुका तुझ्या नावावर निरोप कामगिरी करूची लागतली. पाठलाग करूचो असा 81 रन्सांचो आणि रन झाले फक्त 16. 4 गड्यांच्या मोबदल्यात. आनंद बॉलिंग मार्कवर. फुलटॉस इनसाइड आउटचो फटको. कव्हर सीमारेषेच्या दिशेन लॉंग ऑफचा फिल्डर वायू वेगान चेंडूवर येताना, चित्त्याच्या चपळाईन चेंडू उचलताना आणि भाल्याच्या वेगान या चेंडूची परतफेड करताना बॉलरच्या दिशेन. गौरव असा म्हणतात की दारू जितकी जुनी होता तितकी ती जास्त महागडी होता. आनंद सरांकडे बघितल्यानंतर ह्या वाक्य अगदी तंतोतंत तुमका पट्टला. ही असा महागडी दारू जी जास्तीत जास्त तुमका झिंग आणतली. आनंद वेटरन प्लेयर. वाव, व्हॉट बॉल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. या युवा खेळाडूंची परीक्षा बघणारी गोलंदाजी. शेवटचा चेंडू बाकी असा आनंद सरांचो. आनंद ज्या प्रकारे तुम्ही गोलंदाजी केलात ती बघून तुमचं स्पेल संपू नये असं वाटतं. इतकी दर्जेदार गोलंदाजी. तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू. धाव संख्या 16 रन्सावर. 16 फॉर 4. साईजीत ऑन स्ट्राईक. अतिशय सुरेख चेंडू, दर्जेदार गोलंदाजी. असा म्हणतात की क्रिकेट हा युवा खेळाडूंचा खेळ असा, पण या युवा खेळाडूंच्या स्पर्धेमध्ये अंडर 21चे 2 खेळाडू ज्या संघामध्ये समाविष्ट असतात, अशा दर्जेदार स्पर्धेमध्ये एक जुना जाणता खेळाडू आपल्या नावाचा नाणा मैदानावर खणखणीत वाजवताना. जर तुमका आनंद यांची गोलंदाजी आवडली तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आनंद सर, हे वाजणारे टाळी तुमच्यासाठी, कारण वय हे फक्त माझ्यासाठी आकडो असता. या जगातल्या बऱ्याच खेळाडूंनी मैदानावर आपल्या कामगिरीतून करून दाखवला. रोहन बोपण्णा ह्या अशाच आमच्या भारताच्या एका खेळाडूचं नाव, ज्यांनी 42व्या वर्षी वर्ल्ड टूर मध्ये, टेनिस मध्ये, डबल्स मध्ये जागतिक स्तरावर पहिलो क्रमांक मिळवलो. जसा जसा वय वाढतात तसतसे काही खेळाडूंचे उपजत गुण अजून थोडे बाहेर पडतात आणि आनंद सर त्याचं ह्या उदाहरण. धाव संख्या 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर, 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 18 धावा. 4थ्या ओव्हरीची सुरुवात. बॉलिंग मार्कवर शैलेश. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा षटक. 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन. डीप मिड विकेटच्या दिशेने एकेरी धावेसाठी फक्त चेंडूचा प्रवास. आतापर्यंत या सामन्यात ज्याप्रमाणे टीम कोलंबिया संघाची कामगिरी, नावातच ज्यांच्या टीम असा ती सांघिकता आणि म्हणूनच म्हटलं जातं टीम वर्क मेक्स ऑलवेज ड्रीम वर्क. आज ड्रीम वर्क करूचा लागताला टीम कोलंबिया आणि श्री गणेश या दोनही संघांका एक संघ रवान मैदानावर दर्जेदार क्रिकेट तुमका खेळाचा लागतला आणि दाखवचा लागतला. 1 रन्सांची धाव संख्या 19. पाठलाग चालू असा 81 रन्सांचो. शैलेश बॅटर चॉईस पॉवरप्लेचा षटक. डावखुऱ्याचा जो बॅटर स्ट्रायकर एंडवर आणि त्यासाठी डीप मिड विकेट.
मिड ऑन आणि लॉंग ऑफ असे 3 खेळाडू डीप मध्ये, उर्वरित सगळे खेळाडू सर्कल मध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. आवाज गोलंदाजाच्या तोंडातून येणारा आवाज. शेवटच्या क्षणी ह्यो गोलंदाज आपल्या 100% योगदान या चेंडूवर देता, आपल्या खांद्याच्या ताकदीचा पुरेपूर वापर करता. त्याचा उदाहरण असा ह्यो आवाज. चेंडू निर्धाव 19 रन्सावर. 81 धावांचा पाठलाग. श्री गणेश संघाच्या गोटातून येणारा आवाज थोडस कमी झालो, पण तो आवाज येणं गरजेचा असा. कारण तुम्ही तुमचं पाठराख्यांचा आवाज तुमच्या संघाक प्रेरणा देतलो, स्फूर्ती देतलो, ताकद देतलो. मैदानाच्या बाहेरून जेव्हा तुमचा आवाज तुमच्या खेळाडूंपर्यंत जाता, तेव्हा त्यांना सुद्धा नवीन काहीतरी आगळा वेगळा करण्याची स्फूर्ती मिळता. 21 धावेनिशी 20 धावा, 81 रन्सांचा पाठलाग. अजूनही 61 धावांची गरज. जवळपास फक्त 20 चेंडू शिल्लक रवतले. 20 चेंडू 61 म्हणजे अशक्य कायच नाही असा. बऱ्याच जणांनी हो कारनामो अगदी सहज केलेलो. आणि आज श्री गणेश संघाक हो सामना जिंकून फायनल मध्ये पोहोचण्यासाठी हो कारनामो करूचो लागतलो. जो चौकार गरजेचा होतो तो चौकार यावेळी सनेशच्या बॅटमधून. यापूर्वीच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच सनेश, एक युवा खेळाडू. आणि सनेश, मागच्या सामन्यासाठी तुझ्या खेळीचा केलेला कौतुक. या सामन्यात तुका परत एकदा तुझ्या संघासाठी, श्री गणेश या नावासाठी तुका परत एकदा लढाचा लागताला मैदानावर. शैलेश या ओव्हरची समाप्ती करणारो शेवटचा चेंडू. 5 चेंडू मध्ये फक्त 6 धावांचा खर्च. एकूण धावफलक 24 रन्सावर. इनसाइड आउटचा फटको कव्हरच्या दिशेन. हवाई फायर पिल्लर चेंडूच्या मागे आणि या पिल्लरला बीट करून चेंडूचा प्रवास. सलग दुसऱ्यांदा अल्डोना प्रीमियर लीग चौकार. 4 ओव्हरींची सांगता. सनेशच्या बॅटमधून बाहेर पडलेले 2 सलग चौकार आणि धावसंख्या 28 रन्सार. 28. गौरव शेवटचे 18 चेंडू बाकी राहिले आणि शेवटच्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी 53 धावांची गरज. इक्वेशन रिक्वायर्ड 53 फ्रॉम 18. साईजीत आणि सनीश ही जोडी मैदानावर. 18 चेंडू 53 धावांची असलेली गरज फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. फायनल मध्ये जॉगिंग बॉईज संघ वाट बघता आपल्या प्रतिस्पर्ध्याची. समोर डगआउट मध्ये दिसणारे सुंदर चषक. गौरव पहिल्या क्रमांकाचो आणि दुसऱ्या क्रमांकाचो. आणि ह्या दोनही चषकांच्या वर असणारो एक सुंदर ताज, जणू काही हो राजमुकुट. आणि हो राजमुकुट असा अल्डोना प्रीमियर लीगचो ह्यो मानाचो चषक आज कोणाच्या घरी जातलो, कोणाच्या ऑफिस मध्ये जातलो, खायच्या संघाकडे असतलो ह्याची प्रतीक्षा. गती परिवर्तनाचा चेंडू. जाता जाता एसटी उद्ध्वस्त. एसटीच्या डंपरच्या आणि ट्रकच्या गिअर बॉक्सची आठवण करून देणारा चेंडू. खटक्यार बॉट आणि जाग्यावर पलटी. 5व्या विकेटचा पतन. 28 सांघिक धावा. 28 फॉर 5. शेवटचे 17 चेंडू बाकी. 53 धावांची गरज असा तुम्ही लढण्याची. श्री गणेश संघाची इज्जत या तुमच्या हातामध्ये आणि तुमच्या हातातल्या बॅटमध्ये. ज्याप्रमाणे शोले पिक्चर मध्ये हेमा मालिनी म्हणजे बसंतीची इज्जत धन्नोच्या हाती होती, अगदी तशीच तुमच्या संघाची इज्जत तुमच्या हाती आणि तुमच्या हातातल्या बॅटमध्ये. 28 नवीन इतिहास तुमका लिहूचो लागतलो. बॅटची कड. विकेट किपरचो 2 हातांचो सहारो. सलग दुसरो विकेट आणि हरिश्चंद्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. प्रतिकार करण्याची खैची संधी द्यायची नाही, जणू काय होच इरादो टीम कोलंबिया संघान केलेलो. श्री गणेश संघान जिंकलेलो टॉस घेतलेलो फिल्डिंगचा निर्णय
7 षटकामध्ये टीम कोलंबिया संघान या आमंत्रणाचा स्वीकार करत केलेले 80 रन आणि त्याला उत्तर देताना 81 रन्सांचा पाठलाग श्री गणेश संघाक थोडस जड जाताना साधारण पिवळ्या रंगाच्या जवळपास जाणारी ही जर्सी सेमीफायनल साठी आपली दावेदारी अजून थोडी भक्कम करताना दुसऱ्या बाजून मेन इन रेड लाल संघाची जर्सी प्रतिकार करणं खूप गरजेचं असा श्री गणेश संघाकडून फुलटॉस मिड विकेटच्या दिशेने कॅरेबियन स्टाईल मध्ये फिल्डिंग जो चेंडू चौकार किंवा त्यापेक्षा जास्त धावांसाठी गेलो असतो अशा चेंडूवर फक्त 1 रन. एकोणतीस धावा सनेश आणि नंद किशोर ही जोडी मैदानावर. परत एकदा बॅटची काढ, परत एकदा विकेट किपर चेंडूच्या खाली, अजून एका विकेटचा पतन. सनेश बॅक टू द पॅव्हेलियन. 7 गडी गारत 81 रन्सांचा पाठलाग करताना सामना पूर्णपणे झुकलो. यावेळी टीम कोलंबियाच्या बाजून एखादा चमत्कार श्री गणेश संघाक वाचवू शकता आणि हे चमत्कार करण्याच्या इराद्यान मैदानावर प्रसाद वांगणकर. क्षमता असा प्रसाद मध्ये मोठी फटकेबाजी करून सामन्याचा निकाल बदलण्याची पूर्ण क्षमतेनुसार आज जर प्रसादची फलंदाजी बहरली तर अजूनही तुमका एक रोमहर्षक क्रिकेट बघूक मिळत. दुसऱ्या सेमीफायनलचं हो थरार रणसंग्राम आणि रणसंग्राम अल्डोना प्रीमियर लीग 2024. फुल टॉस आणि ह्यो चेंडू अकांड्याच्या पहिल्या आडी. पकड़ने की बात छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. मोए मोए डेंगे डेंगे अल्डोना प्रीमियर लीग षटकार. 35 अजून एक स्वीप. डीप स्क्वेअर लेग वरसून येता राजेश. फील्ड करता तो पर्यात 1 रन आणि 1 रनचा निशी. धावसंख्या 36. 5 ओव्हरींची सांगता. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचे 12 चेंडू. धावफलक 36. एक ऐतिहासिक धावसंख्या, हिस्टॉरिकल फिगर ज्या धावसंख्येक म्हटली जाता, कारण वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या खेळाडूंका हे 36 रन्स करण्यासाठी वेगवेगळो कालावधी लागलो. 60 ओव्हरची एक अख्खी मॅच खेळल्यानंतर सुनील गावस्कर सरांच्या नावावर लागले 36 रन. वीरेंद्र सेहवागला ब्रॉडचे पुरले फक्त 6 रन, तेव्हा झाले 36 रन. आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑल आउट झालो तेव्हा पूर्ण इनिंगचे झाले 36 रन. तीच ही हिस्टॉरिकल फिगर 36. वेगवान फुलटॉस. कव्हर पॉइंटच्या दिशेन 37 रन्सावर घेऊन जाणार सिंगल. अकरा चेंडू 44 धावांची गरज. आवाज आवाज बॅटची कड. मैदानावर एक जबरदस्त कॉम्बिनेशन बॉलर आणि विकेट किपर. शैलेश ज्याचं नाव असा विकेट किपर ज्यांनी आतापर्यंत टिपले 3 झेल आणि 1 स्टंप आउट. म्हणजे यष्ट्यांच्या मागे उभे राहून सुद्धा सामना जिंकून येऊ शकता ह्या दाखवताना मैदानावर शैलेश. न्यू बॅटर युवा खेळाडू प्रवीण. नंबर 9 ची जर्सी. या युवा खेळाडूच्या पाठीवर असणारी ही जर्सी आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या मैदान गाजवत असणाऱ्या सगळ्यात वरिष्ठ वयस्कर खेळाडूची ही जर्सी क्रमांक 9 जिमी अँडरसन ज्याचं असं नाव. 37 अपिश ड्राईव्ह
डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन 1 रन्सासाठी प्रतिकार करूचा जणू काय सोडून दिला श्री गणेश संघान, कारण आता ऑलआउटची सुद्धा भीती. शेवटची फक्त 2 खेळाडू मैदानावर. 38 ही धाव संख्या. आडव्या बॅटचा फटको कव्हरच्या दिशेन. 2 धावेनिशी धाव संख्या 40. 41 धावांची गरज. एकतर्फी होत चाललेलो हे पहिलं सेमीफायनल. एखादो चमत्कार श्री गणेश संघासाठी गरजेचो असा, प्रेक्षकांसाठी गरजेचो असा, श्री गणेशच्या पाठीराख्यांसाठी गरजेचो. धावान काढलेलो 1 रन सुद्धा पंचांनी कमी केलो. काम नाही धाम आणि नुसतोच अंगात घाम. वाईड बॉल. जो 1 रन पंचांकडून शॉर्ट झालो त्या 1 रनसाठी भरपाई या वाईडच्या रूपात. 40 धावा. अजून 41 रन्सांची गरज. अपर कट डीप पॉइंटच्या दिशेन. फक्त 1 धाव, कारण युवा खेळाडू प्रवीणला स्ट्राईक सुपूर्द केली. युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यासाठी आणि त्यांना अनुभव येण्यासाठी प्रसाद यांचा निर्णय. यॉर्कर लाईनचा एक सुंदर चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. षटकाची सर ओव्हर दिसता. षटकाची सांगता, कारण आमचे मैदानावरचे पंच जेवढे अचूक आणि दक्ष अगदी तेवढंच आमचो स्कोरर गौरव चंद्रोजी दक्ष. पूर्ण कॉन्फिडन्सली गौरवने सांगितलं की ओव्हर कंप्लीट, आणि त्यामुळे ह्यो इशारो तुमच्यापर्यंत पोहोचवलेलो. 6 ओव्हरी समाप्त. धावसंख्या 41 रन्सावर आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. 6 चेंडूत 40 धावा. कृष्णा सर, ह्या खूप कठीण आव्हान वाटतं, पण अशक्य नाही असा. ह्याचं कारण काय तर 6 चेंडूत 6 मारलेले रन्स उदाहरणं खूप असत, पण ऋतुराज गायकवाडने एका ओव्हरमध्ये 7 सिक्सर मारून सुद्धा दाखवले. 43 धावा ऋतुराजने कुटलेले असत एका ओव्हरीत. पण या ठिकाणी तर आव्हान खूपच कठीण वाटतं. पहिलं चेंडू निर्धाव. राजेश बॉलिंग मार्कवर. 5 चेंडूंची फक्त औपचारिकता रवली शिल्लक, फॉर्मॅलिटी जे का म्हटली जाता. विकेट किपर शैलेश, आजच्या दिवसातली 5वी विकेट ॲज अ विकेट किपर. 5 विकेट हॉल. शैलेशच्या विकेट किपिंग साठी टाळी वाजव हरकत नाही, इतकी दर्जेदार विकेट किपिंग. 4 कॅच, 1 स्टंप आउट. शेवटची जोडी मैदानावर. जय गणेश संघाच्या वतीन शेवटची जोडी. मालवणी कोकणी भाषेत ज्या शेवटच्या जोडीक बियाचं कोंबो म्हटलं जातं, ती बियाच्या कोंब्याची शेवटची जोडी. विजयाची फक्त औपचारिकता. टीम कोलंबिया संघ या मानाच्या, स्वाभिमानाच्या, अभिमानाच्या अल्डोना प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर फक्त माप ओलांडूचा बाकी. सरपंच ऑफ विलेज पंचायत नाशनोला फ्रेडी फर्नांडिस साहेब मैदानावर उपस्थित असत. फ्रेडी फर्नांडिस साहेब, तुमका मना काळजातून रिक्वेस्ट असा माचीवर तुम्ही स्थानापन्न होचा. सरपंच ऑफ नाशनोला पंचायत फ्रेडी फर्नांडिस साहेब यांचा मैदानावर आगमन. आणि एक्स पंच मेंबर कमलाकांत नाईक साहेब, तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा या अल्डोना प्रीमियर लीगच्या निमित्तान. विजयाची औपचारिकता. शेवटच्या 1 चेंडूची बाकी. शेवटचा 1 बॉल. महा अंतिम फेरीच्या अगदी उंबरठ्यावर टीम
समाप्त आणि या सामन्यात विजयश्री प्राप्त करून टीम कोलंबिया अंतिम फेरीमध्ये दाखल. अभिनंदन टीम कोलंबिया. श्री गणेश संघ या स्पर्धेत आपलं संघ ठरवल्याबद्दल तुमचे वॉर्मअप क्रिकेटर्स नाशनोलाच्या वतीन मनपूर्वक आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.